नाशिकच्या गोदा घाटावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या आपण नाशिकच्या गोदावरी नदीवर असलेल्या रामकुंडावर आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर आज दीपदान करण्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्तानं भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। खरं तर सकाळी याच ठिकाणी स्नानासाठी आज भाविकांनी मोठी गर्दी केली होती। तर आपल्याला या ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास गोदा आरतीसह दीप उत्सवासाठी नागरिकांकडून भाविकांकडून गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर नाशिकच्या गोदावरी नदीला दक्षिणेतील गंगा म्हणून देखील ओळखलं जातं आणि त्यामुळे आज देवदिवाळी देखील आहे आणि दीपदान केल्यानं मनातील अनेक मनोकामना पूर्ण होतात अशा पद्धतीची भाविकांची भावना आहे आणि त्यामुळे नागरिकांकडून भाविकांकडून गोदा घाटावर मोठी गर्दी जी आहे ती केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी एकीकडे गोदा आरती सुरू आहे तर दुसरीकडे आपल्याला संध्याकाळच्या सुमारास गोदा घाटावर भाविकांची प्रचंड मंदियाळी जी आहे ती बघायला मिळते। तर दुसरीकडे आपण बघितलं तर अशा पद्धतीनं जे दिवे आहेत ते गोदावरी नदीमध्ये सोडले जात आहेत। अनेकांकडून या ठिकाणी दीपदान जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तर अनेकांकडनं गोदावरी नदीवर असलेल्या ज्या पायऱ्या आहेत त्यांच्यावरती दिवे लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे एक अनोखा क्षण जो आहे तो आपल्याला संध्याकाळच्या सुमारात नाशिकच्या गोदावरी नदीच्या किनारी पाहायला मिळतोय। आगामी काळात सिंहस्थ कुंभमेळा देखील आहे आणि अशातच आता आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी जी आहे ती भाविकांची आपल्याला होताना पाहायला मिळते। भाविकच नव्हे तर पर्यटक देखील आहेत आणि नाशिक शहरासह जिल्हाभरासह राज्यभरातील आणि देशभरातील भाविक जे आहेत ते नाशिक त्र्यंबकेश्वरसाठी येत असतात। त्यामुळे आज जे भाविक नाशिकमध्ये आहेत त्यांना देखील हा एक अनोखा क्षण जो आहे तो या त्रिपुरारी पौर्णिमा निमित्तानं पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।